हॅलो मैत्रिणींनो, सगळ्यांना माझा नमस्कार. आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे दोन अशा सुंदर सोपी अशा इझी रांगोळी डिझाईन, सोपी रांगोळी डिझाईन ज्या तुम्ही तुमच्या दारामध्ये, अंगणामध्ये, तुळशीपुढे आरामात हे रांगोळी काढू शकता. ह्या रांगोळी काढायला जितक्या सोप्या, दिसायला तितक्याच सुंदर रांगोळी डिझाईन्स आहेत. तर सुरू करूया आजची आपली पहिली रांगोळी डिझाईन. तर तुम्ही बघू शकता, मी पहिले दोन दोन असे डॉट्स काढून घेतलेले आहे आणि दोन डॉट्स मिळून अशा एक बॉक्स तयार केलेला आहे. बॉक्स काढल्यानंतर आपण अशा आजूबाजूला त्याच्या चारही बाजूला आणखी दोन दोन रेषा आखून अशी चारही बाजूला दोन दोन असे बॉक्स तयार केलेले आहे. आणि बॉक्सच्या एकदम मधामध्ये चार चार असे गोल राऊंडचे असे आकार दिलेला आहे. आणि जे ते मधामध्ये जागा उरलेली आहे तिथे आपण असं फूल तयार करून घेतलेलं आहे. फूल काढणं झाल्यानंतर फुलामध्ये मी व्हाईट रांगोळी यूज केलेली आहे. व्हाईट रांगोळीने ज्याप्रमाणे मी दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा रांगोळी फिल करून घ्या मैत्रिणींनो. मी व्हाईट रांगोळी यूज केलेली आहे. जर तुम्हाला कोणता दुसरा कलर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरा कलर यूज करू शकता. तर असं पूर्ण चारही बाजूला, चारही फुलामध्ये असा व्हाईट रांगोळी यूज करून घ्यायची आहे. व्हाईट रांगोळीने फिल करून घ्यायचं आहे. आणि असं मधामध्ये एक येलो कलरचा आणि त्याच्यावरती एक रेड कलरचा असा डॉट देऊन घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता ही रांगोळी काढायला खूप इझी आणि दिसायला पण किती सुंदर रांगोळी आलेली आहे आपलीवाली. तर तुम्हीसुद्धा तुमच्या अंगणामध्ये ही रांगोळी एकदा नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. असे रेड कलरचे डॉट दिल्यानंतर असं एक एक पान आपण काढून घ्यायचं आहे आणि पानामध्ये कॉर्नरला असं व्हाईट कलरने भरून घ्यायचं आहे. तर तुम्ही ह्या रांगोळीचं फायनल लुक बघू शकता की किती सुंदर आलेलं आहे. दिसायला सोपी आणि काढायला पण खूप इझी रांगोळी आहे मैत्रिणींनो. तुम्हीसुद्धा तुमच्या दारामध्ये एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच रांगोळीचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला आताच फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. जर रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर एक कमेंट करायला आणि एक लाईक करायला विसरू नका. तर आता आपली दुसरी रांगोळी, ज्याप्रमाणे पहिल्या रांगोळीमध्ये असेच दोन दोन डॉट्स काढून घेतलेले आहे आणि असं बॉक्स तयार करून घेतलेला आहे, त्याचप्रमाणे ह्या रांगोळीमध्ये सुद्धा दोन दोन डॉट्स टाकून अशी बॉक्स तयार करून असं मधामध्ये एक फूल तयार करून घ्यायचं आहे. आणि असं त्याच्या चारही बाजूला असा ज्याप्रमाणे मी हार्टचा आकार दिलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा काढायचं आहे. ही सुद्धा रांगोळी जशी काढायला जशी सोपी तशीच दिसायला सुद्धा एकदम सुंदर रांगोळी आहे मैत्रिणींनो. जेव्हा तुम्ही ही रांगोळी काढाल जेव्हा तुम्ही या रांगोळीचं फायनल लुक बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की ही रांगोळी किती सुंदर आलेली आहे आपलीवाली म्हणून. तर ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. काढून झाल्यानंतर आजूबाजूला अशा छोट्या छोट्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहे आणि त्याच्यामध्ये असा पूर्ण मी पिंक कलर यूज केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरासुद्धा कलर यूज करू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण रांगोळी भरताना नाही दाखवलेली आहे, कारण की व्हिडिओ खूप लांब गेला असता रांगोळी जर पूर्ण फिल करताना दाखवला असता, म्हणून मी ते स्किप केलेलं आहे. तर असा मधामध्ये मी पिंक कलर आणि बाजूला असा ग्रीन कलर भरून घेतलेला आहे. पूर्ण व्यवस्थित फुल करून घ्यायचं मैत्रिणींनो. आणि जे मधामध्ये फूल आहे त्याच्यामध्ये आपण येलो कलर भरून घेतलेला आहे. येलो कलरच्या जागेवरती तुम्ही रेड कलरसुद्धा यूज करू शकता. रेड कलरसुद्धा सुंदर दिसतो मैत्रिणींनो. आणि त्याच्यामध्ये असं रेड कलरचा डॉट देऊन असं जे आपण हार्टचा आकार दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण असं चार चार रेषा ओढून त्या रांगोळीची शोभा आणखी वाढवायची आहे. आणि नंतर फेमिकॉलच्या बॉटलच्या मदतीच्या सहाय्याने
असे 5-5 डॉट्स टाकून घ्यायचे आहे आणि त्याला बोटाच्या मध्येच्या साहाय्याने असे पाकळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. आणि जी मधातली पाकळी आहे त्याला असं ओढून घ्यायचं आहे. मधामध्ये एक रेड कलरचा डॉट दिलेला आहे मी आणि त्याच्या आजूबाजूला असे एक डॉट्स देऊन त्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्याच्या बाजूला एक असा छोटा डॉट्स द्यायचा आहे. तर तुम्ही हा सुद्धा रांगोळीचा फायनल लुक बघा किती सुंदर आलेलं आहे आपलं. हे पण रांगोळी काढायला इझी आणि दिसायला पण खूप सुंदर रांगोळी आहे. मैत्रिणी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच रोज नवनवीन रांगोळी बघत राहा. तुमच्या अंगणामध्ये रोज तुमच्या अंगणामध्ये नवीन रांगोळी काढत राहा आणि तुमच्या अंगणाची शोभा वाढवत राहा. तर पुन्हा भेटूया अशाच रांगोळीच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग.